नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। निवडणूक आयोगाने 2019 पासून कोणत्याही निवडणुकीत भाग न घेतलेल्या पक्षांना उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत। यापैकी काही पक्षांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली, परंतु बहुतेक पक्ष नोटीसला उत्तर देण्यासाठीही पोहोचले नाहीत। मुंबईच्या मालवणी परिसरात एका 21 वर्षीय तरुणाने आपल्या बहिणीच्या प्रियकराची हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे। हत्या केल्यानंतर हा तरुण स्वतःला पोलिसांसमोर शरण गेलाय। आरोपीचे नाव आशिष शेट्टी असे आहे। आशिष शेट्टीने नितीन सोळंकी याची हत्या केली कारण त्याने त्याच्या आई आणि बहिणीच्या चारित्र्यावर अपमानास्पद टिप्पणी केली होती अशी माहिती आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना परळीत घडली आहे। रेल्वे स्थानक परिसरात 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच 8 दिवसातच अत्याचाराची आणखी एक घटना परळी शहरातील बरकरत नगर भागात घडली आहे। या प्रकरणी चौघांविरोधात संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येत आहेत। पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार 6 जणांना अटक केली होती। आरोपीमधील ज्याने आयुषला गोळ्या घातल्या त्या दोघांपैकी अमन पठाण याला पोलिसांनी अटक केली आहे। आयुष कोमकर याला अमन पठाण आणि यश पाटील यांनी गोळ्या घातल्या होत्या। नांदेडच्या माजी नगरसेविकेने सोमवारी दमदाटी जातीवाचक शिवीगाळ करून मारण्याचीही धमकी दिल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली। गुन्हा दाखल झालेल्या आरोपी आणि फिर्यादी यांच्यात भ्रमणध्वनीवरून झालेल्या संभाषणाची ध्वनिफीत सर्वत्र प्रसृत झाल्यामुळे पोलिसांनी या घटनेची गंभीर नोंद घेऊन सदर ध्वनिफीतीवरून कोणीही अफवा पसरवू नये व संयम राखावा असे एका स्वतंत्र प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले। मूल तालुक्यातील मारोडा नियत क्षेत्रातील सोमनाथ आमटे फार्म क्रमांक 2 येथे सोमवारी सकाळी 6च्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला। अन्नपूर्णा तुळशीराम बिलोने असे मृत महिलेचे नाव आहे। सकाळी घराच्या मागील बाजूस भांडी घासत असताना अन्नपूर्णा यांच्यावर अचानक वाघाने हल्ला केला। वाघाने फरफटत नेलेल्या पत्नीला वाचवण्याचे पतीने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले। राज्यातील महसूल विभागाने विविध कारणांसाठी वाटप केलेल्या वनक्षेत्राची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने विशेष तपास पथक आणि संनियंत्रण समिती स्थापन केली आहे। हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या 15 मे 2025 रोजीच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी घेण्यात आलाय। सर्वोच्च न्यायालयाने पुणे जिल्ह्यातील हवेली येथील कोंढवा बुद्रुक येथील एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान राज्यातील वनक्षेत्राच्या वाटपाबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले होते। महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच म्हाडातर्फे बांधण्यात येत असलेल्या सदनिकांच्या विक्रीसाठी खासगी एजन्सी म्हाडानेच नियुक्त केले आहेत। या एजन्सींना म्हाडाकडून 3.50% प्रमाणे कमिशन दिले जाते। मात्र हे एजन्सीधारक म्हाडाकडून कमिशन मिळवण्याबरोबरच लाभार्थ्यांकडूनही वसुली करतात। सोबतच लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत लाखो रुपयांची वसुली करून लाभार्थ्यांची फसगत करत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत। कांद्याचे भाव गेल्या महिन्यापासून कोसळत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही। या स्थितीत नाफेड आणि एनसीसीएफचा कांद्यांचा बफर स्टॉक सरकारने बाजारात आणण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती अधिक गंभीर होईल। त्यामुळे आम्ही नाफेड आणि एनसीसीएफला कांदा विकू देणार नाही, तसंच कंटेनर्स आणि ट्रक हे डिझेल टाकून पेटवून देऊ असा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलाय। उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। अति उच्च दाब व लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या 1789 योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना या निर्णयाचा लाभ होणार आहे। मंगळवारी सकाळी दक्षिण मुंबईतील वरळी सी लिंकवर भीषण अपघात झालाय। हा अपघात वरळी सी लिंकच्या कनेक्टिंग पॉइंट जवळ झाला आहे। रस्त्यावरील भरधाव वेगात जाणाऱ्या गाडीने पोलीस हवालदाराला उडवले। या हवालदाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले। तसेच महिला पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाली आहे। कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। पुण्यात विसर्जन सोहळ्यात वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी अश्लील वर्तन करून तिच्याबरोबर असलेल्या सहकार्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्रिताल ढोल ताशा पथकातील 2 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। तर आज मंगळवार 9 सप्टेंबर रोजी महिला पत्रकार विनयभंग प्रकरणी 2 आरोपी निष्पन्न करून फरासखाना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। मंत्रालयात कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी लावून देण्यासाठी 7 आरोपींनी मंत्रालयात मुलाखत घेऊन 9,55,000 रुपये घेऊन फसवणूक केली आहे। यातील एका आरोपीला अटक करण्यात आली तर 3 अद्याप फरार असून दोषींना त्वरित अटक करून आणण्यास न्याय देण्याची मागणी राहुल तायडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे।
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मागच्या काही दशकात व्यापारीकरण वाढलंय। त्यातही गिरगाव चौपाटीवर उंच पीओपीच्या गणेश मूर्ती भंग पावल्याचे दिसून आलंय। या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर नियमावली जाहीर करत गणेश मूर्तीची उंची 10 फुटांवर मर्यादित करणे आणि पीओपीच्या मूर्तीवर बंदी आणणे आवश्यक असल्याचं पीओपीवरील बंदीसाठी लढा देणारे मूर्तिकार वसंत राजे यांनी स्पष्ट केलंय। डोंबिवलीतील बेकायदा रेरा घोटाळा प्रकरणात अडकलेल्या 65 अनधिकृत इमारतींवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आज सकाळी 11 वाजल्यापासून कारवाई करणार होती। मात्र नगर विकास विभागाने यात तातडीने हस्तक्षेप केल्यामुळे ही कारवाई तुर्तास थांबवण्यात आली आहे। यामुळे रहिवाशांच्या डोक्यावर असलेली टांगती तलवार तात्पुरती का होईना दूर झाली आहे। यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून या बैठकीत त्यांच्या घरांच्या भवितव्यावर कोणताही सकारात्मक निर्णय होईल अशी आशा त्यांना आहे। बाच्याच्या प्रेमात मामी इतकी वेडी झाली की तिला कशाचंही भान राहिलं नाही। कानपूरच्या सचेंडी येथील लालूपूर गावात 45 वर्षीय शिवबीरच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याची पत्नी लक्ष्मी आणि भाचा अमित याला अटक केली आहे। न्यायालयाने या दोघांनाही तुरुंगात पाठवले। उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एका महिलेनं तिच्या 15 दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवलं। बाळ सतत रडत असल्यानं महिलेनं त्याला फ्रीजमध्ये ठेवलं आणि ती स्वतः झोपायला गेली। मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून घरात असलेल्या आजीनं चिमुकल्या बाळाला फ्रीजमधून बाहेर काढलं। आजीनं या संदर्भात महिलेला विचारणा केली, त्यावर बाळ सतत रडत असल्यानं त्याला फ्रीजमध्ये ठेवलं असं महिलेनं सांगितलंय। भ्रष्टाचार आणि वादग्रस्त सोशल मीडिया बंदी विरोधात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक निदर्शनानंतर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिलाय। मोठ्या प्रमाणात होणाऱ्या निदर्शनांच्या दरम्यान भारतीय नागरिकांनी परिस्थिती सामान्य होईपर्यंत नेपाळचा प्रवास पुढे ढकलावा असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलंय। जे आधीच हिमालयीन देशात आहेत त्यांना घरातच राहण्याचा आणि रस्त्यावर न येण्याचा सल्ला देण्यात आलाय। मंगळवारी दिल्लीतील यमुना विहारमधील एका फूड आउटलेटमध्ये एसीचा स्फोट झाला। या दुर्घटनेत एसीचा कंप्रेसर फुटला आणि जोरदार आगीसह स्फोट झाला असं सांगितलं जातंय। या एसीच्या स्फोटामध्ये 5 जण जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी सुमारे 3 अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवल्या। स्फोटात जखमी झालेल्या 5 जणांना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यात एका खासगी रुग्णालयात एका महिला रुग्णावर बलात्कार करण्यात आल्याची लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डच्या एका 24 वर्षीय टेक्निशियनला अटक केली। पीडित तरुणीला टायफॉइड आणि उच्च तापाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा ब्रिक्स देशांविरोधात गरळ ओकली आणि या देशांना पिशाच्च म्हटलंय। ही संघटना जास्त काळ टिकणार नाही कारण हे देश एकमेकांचा द्वेष करतात असेही ते म्हणाले आहेत। तसेच अमेरिकेने भारतावर लादलेल्या शुल्काबाबत नवारो म्हणतात की भारताला अमेरिकेसोबत व्यापार चर्चा करावीच लागेल। असे झाले नाही तर ते त्यांच्यासाठी चांगले ठरणार नाही। ऑस्ट्रेलियामधील एका खासदाराने भारताविरोधात केलेल्या टिप्पणीमुळे त्यांना भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागतोय। दरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे। अल्बानीज म्हणाले, उजव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षाच्या खासदार जॅसिंटा नम्पिजिन्पा प्राइस यांनी त्यांच्या भारताविरोधी वक्तव्याबद्दल माफी मागायला हवी। प्राइस यांच्या वक्तव्यामुळे ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत। सोशल मीडियावर बंदी लागू केल्यानंतर नेपाळमध्ये उसळलेल्या हिंसाचारात 19 जणांचा मृत्यू झाल्यानंतर नेपाळ सरकारला जाग आली आहे। नेपाळ सरकारनं सोमवारी उशिरा रात्री सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली। नेपाळ सरकारनं सोशल मीडियावर बंदी लागू केल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी जोरदार निदर्शने केली। या हिंसाचाराला वळण लावून 19 जणांचा मृत्यू तर 300 जण जखमी झाले आहेत। तर देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असताना गृहमंत्री रमेश लेखक यांनी पदाचा राजीनामा दिलाय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित विधी महाविद्यालयात केवळ 6 पूर्णकालीन प्राध्यापक आहेत, तर तब्बल 26 अध्यापक हे तासिका तत्वावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे। अशात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या शिक्षणाच्या दर्जावर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे। पहिल्या 4 फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून येते। राज्यात उपलब्ध 32,171 जागांपैकी 22,955 जागांवरील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे। तसेच कॉम्प्युटरशी संबंधित अन्य शाखांनाही विद्यार्थ्यांमधून चांगली मागणी आहे।
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता चाचणी उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरवल्याने अनेक शिक्षक संभ्रमात आहेत. खास करून CTET उत्तीर्ण असलेल्यांमध्ये. TET अनिवार्यतेमुळे राज्यातील हजारो शिक्षकांवर अनिश्चिततेचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून योग्य भूमिका घ्यावी अशी मागणी शिक्षक भारतीचे राज्य सचिव राजेंद्र लोंढे यांनी केली आहे. टिकटॉकची घरवापसी होत असल्याची चर्चा जोरात आहे. सध्या भारतात टिकटॉकवर बंदी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावरून परत आले आहेत. त्यातच कंपनीने एक मोठी अपडेट दिल्याने बंदी हटण्याचे संकेत मिळत आहेत. कंपनीने भारतात नवीन कर्मचारी भरती सुरू केली आहे. कंपनीने लिंक्डइनवर टिकटॉकसाठी 2 नवीन रिक्त जागा भरतीसाठी जाहिरात पोस्ट केली आहे. जर तुम्ही अद्याप आयकर रिटर्न भरला नसेल तर आता अंतिम मुदत अगदी जवळ येऊन ठेपली आहे. 15 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे. आता लेट फायलिंगसाठी केवळ दंडच नाही तर दरमहा 1% व्याज पण भरावे लागू शकते. करदात्यांना असा मोठा झटका बसतील. सोशल मीडियामुळे जगभरात कनेक्टिव्हिटी प्रचंड प्रमाणात वाढली असली तरी त्याचे दुष्परिणामही अनेकांना भोगावे लागतात. विशेष करून सेलिब्रिटींना या गोष्टीचा अधिक फटका बसतोय. अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चननेही अशा गोष्टींना वैतागून अखेर कोर्टात धाव घेतली आहे. आपल्या व्यक्तिमत्वाच्या हक्कांचं रक्षण करावं आणि काही लोकांना माझं नाव, प्रतिमा, AI जनरेटेड पॉर्नोग्राफिक कंटेंट वापरण्यापासून रोखावं अशी विनंती तिने कोर्टासमोर केली आहे. आशिया कप 2025 ची सुरुवात आजपासून सुरू होते. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर गट B मधील महत्त्वाच्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आमने-सामने येणार आहेत. गट B मध्ये अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यासह श्रीलंका आणि बांगलादेशच्या संघांचा समावेश आहे. शारजा येथे नुकत्याच झालेल्या T20 तिरंगी मालिकेत पाकिस्तानकडून अंतिम सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघाला आपल्या चुका सुधारण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हाँगकाँगला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. परंतु त्यांच्या सलामीवीर फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यास त्यांना पहिला गुलाल उधळण्याची शक्यता आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.